मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधला जो पहिला धडा आहे दोन चलातील रेषीय समीकरण त्यामधला सराव संच 1.4 आपण सोडवणार आहोत. तर या सराव संचामध्ये आपल्याला जो पहिला प्रश्न आहे तो आहे खालील एकसामायिक समीकरणे सोडवा. यामध्ये 4 प्रश्न आहेत, त्यामध्ये एकसामायिक समीकरण आपल्याला सोडवायचे. तर बघा, याआधी आपण शिकलेलो आहोत आधीच्या सराव संचामध्ये एकसामायिक समीकरणं वेगवेगळ्या पद्धतीने कशा प्रकारे सोडवतात. आता या इथे जे पहिलं गणित आहे ते आहे 2 भागिले x वजा 3 भागिले y बरोबर 15 आणि दुसरं जे समीकरण आहे ते आहे 8 भागिले x अधिक 5 भागिले y बरोबर 77. आता ही जी दोन समीकरणं दिलेली आहेत ती जी एकसामायिक समीकरणं जी असतात त्या स्वरूपात नाही. एकसामायिक समीकरणं कशी असतात? ax अधिक by बरोबर c या स्वरूपात असतात. या इथे आपण जर चल बघितलं तर चल हे छेदाला आहे, त्यामुळे ही एकसामायिक समीकरणं नाहीये. तर याला प्रथम आपल्याला एकसामायिक समीकरणामध्ये आधी लिहावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला हे गणित सोडवावे लागतील. तर हे जे गणित आहे, पहिला जे समीकरण दिलेलं आहे ते आपण या स्वरूपात मांडू शकतो. 2 गुणिले 1/x वजा 3 गुणिले 1/y बरोबर 15 आणि त्याच पद्धतीने दुसरं जे समीकरण दिलेलं आहे 8 गुणिले 1/x अधिक 5 गुणिले 1/y बरोबर 77 आपण या स्वरूपात आधी लिहिलंय. आता इथे जर बघितलं तर हा भाग जो आहे तो सारखा आहे, म्हणजे दोन्ही समीकरणामध्ये 1/x दोन्ही समीकरणामध्ये आहे आणि 1/y. तर आपण काय करणार आहोत, आपल्याला एकसामायिक समीकरण लिहायचे त्या स्वरूपात त्याला येण्यासाठी आपल्याला ह्या चलांच्या ऐवजी इतर कुठलेही चल आपल्याला मानायचे. मग आपण काय करणार, या इथे 1/x बरोबर m आणि 1/y बरोबर n मानू. ज्या ठिकाणी 1/x तिथे m लिहिणार आहोत आपण आणि जिथे 1/y आहे तिथे n लिहिणार आहोत. मग ही समीकरणं कशी तयार होतील? बघा, हे पहिलं समीकरण काय होईल, या 1/x च्या ऐवजी आपण लिहिणार m म्हणजे 2m झालं वजा 3n बरोबर 15. हे आपलं पहिलं समीकरण तयार झालं. आणि दुसरं समीकरण काय होणार, 8m अधिक 5n बरोबर 77. आता हे कुठल्या स्वरूपात आलं, ax अधिक by बरोबर c. म्हणजे एकसामायिक समीकरणांच्या दोन चलातील एकसामायिक समीकरणाच्या स्वरूपामध्ये आपण आता यांना मांडलं. आता काय करणार आहोत, आता याला आपण सोपं रूप देणार आहोत. म्हणजे ही जी गणित आहे ती आपण क्रेमर्स रूलच्या जे आपण शिकलेलो त्या पद्धतीने पण सोडवू शकतो, क्रेमरची जी पद्धत होती त्या पद्धतीने, किंवा त्याआधी जे आपण शिकलेलो चल समान करून त्याचा लोप करून दुसऱ्या चलाची किंमत काढून त्या पद्धतीने पण आपण हे गणित सोडवू शकतो. तर आपण काय करूया, इथे एकतर m हे चल आपण घालवू शकतो किंवा n. मग त्यासाठी आपण जर समजा n हे पद आपल्याला घालवायचं असेल तर काय करायला लागेल, ती पद समान करावी लागतील. तर मग आपण काय करूया, हे जे पहिलं समीकरण आहे त्याला 5 ने गुणूया आणि हे दुसरं समीकरण जे आहे त्याला आपण 3 ने गुणूया. मग आपण इथे लिहूया, समीकरण 1 ला 5 ने व समीकरण 2 ला 3 ने गुणू. आणि हे गुणल्यानंतर इथे बघा यांची चिन्ह जी आहे ती भिन्न आहेत. त्यामुळे भिन्न चिन्ह जर असतील तर ते पद समान होणार, 5×15 आणि 5×15, पण चिन्ह भिन्न असणार. जेव्हा पद समान असतील आणि चिन्ह भिन्न असतील तर नेहमी आपण काय करतो, बेरीज करतो. मग ह्या दोघांना 5 ने आणि 3 ने गुणून आपण काय करू, जी समीकरण तयार होईल त्या समीकरणांची काय करणार, बेरीज करणार. आपण प्रथम ते गुणून घेऊया. बघा, आता गुणल्यानंतर काय येईल, पहिल्या जे समीकरण त्याला आपण 5 ने गुणणार आहोत. मग काय येणार, 5 दुणे 10 म्हणजे 10m वजा 15n बरोबर 75. हे पुढचं वेगळं समीकरण तयार झालं तिसरं. आणि नंतर आपण 3 ने गुणणार आहोत दुसऱ्या समीकरणाला, 24m
अधिक 15n बरोबर 31. हे चौथं समीकरण तयार झालं. आता ह्या समीकरणामध्ये आपल्याला ह्या पदाचा लोप करायचा आहे, हे पद घालवायचंय, तर आपल्याला काय करावं लागणार? बेरीज करावं लागणार. मग इथे आपण त्या दोन समीकरणांची बेरीज करू. बेरीज केल्यानंतर काय येईल बघा? 10 अधिक 24 34m आणि इथे हे पद समान आहेत, चिन्ह भिन्न आहेत म्हणून गेली आणि ह्या दोघांची बेरीज. हे बेरीज केल्यावर किती येईल? 5 अधिक 1 6 आणि 7 अधिक 3 10. नाही, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 77 होते. 77 गुणिले 3 किती येणार? 231. म्हणजे इथे काय काय किती राहतील? 306. तर इथे आलं 34m बरोबर 306. इथे आपण काय केलंय बघा? तर समीकरण 3 व समीकरण 4 काय केलंय? यांची बेरीज करून आता याला इथे आपल्याला m ची किंमत काढायची. मग m ची किंमत काढताना काय येणार? या दोघांचा भागाकार होणार. 306 भागिले 34. 306 भागिले 34 ते आपण भागाकार केला तर काय येतं? m बरोबर 9. तर m ची किंमत आपल्याला 9 आली. आता ही m ची किंमत आपण काय करणार? तर जी समीकरणं आहेत 1 ते 4 त्यापैकी कुठल्याही एका समीकरणामध्ये आपण ही किंमत आपण ठेवणार. म्हणून m ची किंमत, तर यामध्ये जे पहिलं सुरुवातीला जे समीकरण होतं जे तयार झालेलं 2m वजा 3n बरोबर 15, आपण त्या समीकरणामध्ये ही किंमत ठेवूया. म्हणजे पहिलं समीकरण जे होतं त्या समीकरणामध्ये बघा, या m ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. तर समीकरण 1 प्रथम आपण लिहूया. 2m वजा 3n बरोबर 15. या इथे m जिथे आहेत ते आपण m ची किंमत 9 ठेवणार. 2 गुणिले m ची किंमत आहे 9 वजा 3n बरोबर 15. 9 दुने 18 वजा 3n बरोबर 15. आता या इथे बघा, आपल्याला जे काढायचंय, आपल्याला चल n ची किंमत काढायची, तर ते आपण डाव्या बाजूला ठेवणार आणि त्याच्या बरोबर जे पद आहे ते आपण दुसऱ्या बाजूला नेणार. दुसऱ्या बाजूला नेताना काय होणार? चिन्ह बदलणार. मग इथे काय येणार? वजा 3n बरोबर 15 आणि 18 होते, अधिक 18 होते, तिकडे गेल्यावर झाले वजा 18. म्हणून n ची किंमत आली 15 आणि 18 यांची वजाबाकी किती येते? वजा 3. आणि हे वजा 3 इथे गुणिले, इथे आल्यावर काय होणार? छेदाला जाणार. वजा 3 भागिले वजा 3. म्हणून n ची किंमत आली 1. आता आपल्याला m आणि n च्या किमती मिळाल्या, पण आपली जी समीकरणं आहेत त्यामध्ये m आणि n नाहीये, ही चल नाहीये. तर चल कुठली आहे? x आणि y. तर मग आपण m आणि n ज्यांच्यासाठी मानलंय त्या संख्या आपण इथे घालणार. तर त्याच्या ज्या किमती आहेत त्या आपण घालूया. आपण काय करणार? m व n च्या किमती आलेल्या ज्या उकली आहेत त्यात घालू. आता बघा, m बरोबर काय आलेलं? m बरोबर 9. पण m आपण काय मानलेलं? m आपण मानलेलं 1/x. ते आपण m च्या जागेवर ती किंमत ठेवली. इथे 1/x बरोबर 9. तर आपण काय करणार? याचा व्यस्त करणार. इथे व्यस्त केला तर याचा पण व्यस्त येणार. इथे काय केलं? आपण व्यस्त केलं. म्हणून x ची किंमत आली 1/9. ही x ची किंमत आली आणि याच पद्धतीने आपण y ची किंमत काढणार. तर y साठी आपण काय करणार? n ची जी किंमत आली आहे, n ची किंमत काय आली आहे? 1.
मग y ची किंमत काय आहे? n च्या जागेवर काय आपण लिहिणार 1/y बरोबर 1. आता इथे पण आपण व्यस्त केलं तर व्यस्त केल्यावर काय येणार y बरोबर 1. x ची किंमत आली 1/9 आणि y ची किंमत आली 1. म्हणून त्या समीकरणांच्या उकली काय आल्या? समीकरणांच्या ही दोन समीकरणं सुरुवातीला आपल्याला दिलेली होती. उकल काय आली? xy बरोबर 1/9 आणि 1. अशा पद्धतीने आपण समीकरणाची उकल काढलेली. आता याच पद्धतीने आपण दुसरं गणित बघणार आहोत. तर दुसरं गणित काय दिलंय बघा. 10/x अधिक y अधिक 2/x वजा y बरोबर 4 हे पहिलं समीकरण दिलेलं आहे. आणि दुसरं काय आहे? 15/x अधिक y वजा 5/x वजा y बरोबर वजा 2 अशी दोन समीकरणं दिली. तर मगाच्याच गणितासारखं हे आपण कसं लिहू शकतो? 10 गुणिले 1/x अधिक y आणि इथे 2 गुणिले 1/x वजा y. मग 1/x अधिक y या दोन्ही समीकरणामध्ये आणि 1/x वजा y या दोन्ही समीकरणामध्ये काय आहे? समान आहे. तर हे जे दिलेली समीकरणं आहेत ती एकसामायिक समीकरण स्वरूपात नाहीये. तर आपण प्रथम त्याला मांडावं लागणार. आपण काय करायचं? जिथे 1/x अधिक y आहे तिथे आपण एखादं दुसरं चल मानायचं. 1/x अधिक y बरोबर m आणि जिथे 1/x वजा y आहे तिथे आपण n मानू आणि ह्या आत्ताच्या ज्या चल मानलेल्या ते घालून आपण समीकरण लिहू. मग समीकरण काय तयार होईल? 10m अधिक 2n बरोबर 4 हे आपलं पहिलं समीकरण आलं. आणि दुसरं काय येणार? 15m वजा 5n बरोबर वजा 2 हे आपलं दुसरं समीकरण तयार. अशी दोन समीकरणं आपल्याला मिळाली. तर आपण आता काय करणार? इथे पद समान करायचं. तर जे छोट्या लहान संख्या असतील त्यांना आपल्याला समान करणं सोपं जातं. तर आपण इथे बघा इथे 2 आहे आणि इथे 5 आहे. आपण काय करू? समीकरण 1 ला 5 ने गुणू आणि समीकरण 2 ला 2 ने गुणू. तर ह्या पद्धतीने ह्या दोघांना गुणायचं आणि मग जी समीकरणं तयार होतील इथे बघा मगासारख्या गणितासारखं भिन्न चिन्ह आहे. तर आपण यांची काय करणार? बेरीज करणार. मग आपण हे लिहूया प्रथम. समीकरण 1 ला 5 ने व समीकरण 2 ला 2 ने गुणू व येणाऱ्या समीकरणांची बेरीज करू. आता गुणल्यानंतर काय येईल बघा. 50m अधिक 10n बरोबर 20 हे आपलं नवीन समीकरण तयार झालं तिसरं. आणि नंतर आहे 30m वजा 10n बरोबर वजा 4 हे चौथं समीकरण. आणि यांची आपण काय करणार? बेरीज करणार. तर बेरीज केल्यावर 50 अधिक 30 80m. इथे पद समान आहेत, चिन्ह भिन्न आहेत, त्यामुळे ही पद गेली आणि इथे राहिले 16. आता आपल्याला m ची किंमत काढायची. म्हणून m बरोबर 16 जिथे 80 होते m सोबत ते गुणिले होते इथे काय आल्यावर काय होणार? छेदाला जाणार. म्हणून m बरोबर आलं 1/5. ही m ची किंमत आली ती आपण या 4 समीकरणांपैकी कुठल्याही एका समीकरणामध्ये ही किंमत आपल्याला घालायची आहे. आपण पहिल्या समीकरणामध्ये m ची किंमत घालू. m ची किंमत समीकरण 1 मध्ये
ठेवू. समीकरण 1 काय आहे? 10m अधिक 2n बरोबर 4. इथे m ची किंमत आपण घालणार 10 गुणिले 1/5 अधिक 2n बरोबर 4. तर बघा इथे भागाकार होणार 5 एके 5, 5 दुणे 10. म्हणजे काय आलं? 2 अधिक 2n बरोबर 4. म्हणजेच 2n बरोबर 4 आणि हे 2 इथे अधिक आहे तिथे गेल्यावर होणार वजा. म्हणून n बरोबर आलं 4 वजा 2 2 आणि हे 2 गुणिले आहेत तिथे आल्यावर होणार भागिले. म्हणून n ची किंमत आली 1. आता आपल्याला m आणि n च्या किमती मिळाल्या, पण आपल्याला m आणि n च्या किमती काढायच्या आहेत का? तर नाही. आपल्याला जी समीकरण दिलेली होती त्यामध्ये चल होते x आणि y. तर m आणि n च्या ज्या किमती आपण मानलेल्या होत्या, ज्यांच्यासाठी आपण m आणि n मानलेलं होतं, त्या किमती आपण आता या ठिकाणी ठेवूया. m आणि n च्या किमती ठेवून m ची किंमत काय आपण काढलेली? m बरोबर 1/5. पण आपण m च्या ऐवजी काय मानलेलं? 1/x अधिक y बरोबर 1/5. आता इथे x अधिक y आहे, त्यामुळे इथे समीकरण तयार होणार. हे समीकरण कसं तयार होईल बघा? आपण तिरकस गुणाकार करू. x अधिक y ने 1 ला गुणलं x अधिक y आलं आणि 1 ने 5 ला गुणलं 5 आलं. म्हणजे आपल्याला एक नवीन समीकरण आपल्याला इथे मिळालेलं आहे. तर आपण ह्या समीकरणासाठी 1 नंबर लिहूया आणि इथे आपण काय केलं? तिरकस गुणाकार केला. आता x अधिक y बरोबर 5 आलं. त्याच पद्धतीने आपण m ची किंमत पण ठेवूया. n ची किंमत आपण काय लिहिलेली? 1/x वजा y. इथे आपण तिरकस गुणाकार केल्यावर काय येणार? x वजा y बरोबर 1. अशा पद्धतीने आपल्याला 2 समीकरण मिळाली. x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1. आता ह्या 2 समीकरणांना आपल्याला सोडवावं लागेल. म्हणजे या गणितामध्ये आपल्याला 2 वेळा समीकरणं सोडवायची. तर पहिलं आहे x अधिक y बरोबर 5 आणि दुसरं आहे x वजा y बरोबर 1. आणि कठीण नाहीये, अतिशय सोपे समीकरण आहे, सहज सुटणारे. तर इथे बघा, x हे पदाचा लोप करू शकतो आणि y च्या पण पदाचा लोप करू शकतो. जर आपल्याला x घालवायचंय तर इथे वजाबाकी करावी लागणार या 2 समीकरणांची. आणि जर y आपल्याला पद घालवायचंय ते बेरीज करावी लागणार. तर आपण काय करूया? या 2 समीकरणांची बेरीज करू. तर बेरीज केल्यावर काय येईल? x अधिक x 2x या पदाचा लोप झाला. 5 अधिक 1 6. इथे आपण काय केलं? समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. म्हणून x बरोबर आलं 6/2 म्हणून x आलं 3. आता ही x ची किंमत मिळाली. आता ही x ची किंमत या 2 समीकरणांपैकी एका समीकरणामध्ये आपल्याला ठेवायची. तर x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. एक काय आहे? x अधिक y बरोबर 5. x ची किंमत किती आहे? 3. 3 अधिक y बरोबर 5. म्हणून y आलं 5 वजा 3. 5 वजा 3 2. y ची किंमत आली 2. मग x ची किंमत किती आलेली? 3 आणि y ची किंमत आली 2. म्हणून समीकरणाची उकल ते चल आहे x, y बरोबर x आले आहे 3
आणि y आलं 2. अशा पद्धतीने आपण त्या समीकरणाची उकल काढली. समीकरण सोडवणं म्हणजेच काय, तर समीकरणाची उकल काढणं. आता बघा पुढचं तिसरं गणित. पहिलं जे समीकरण दिलेलं आहे ते 27 भागिले x वजा 2 अधिक 31 भागिले y अधिक 3 बरोबर 85. आणि दुसरं जे दिलेलं आहे 31 भागिले x वजा 2 अधिक 27 भागिले y अधिक 3 बरोबर 89. अशा पद्धतीने ही दोन समीकरणं दिलेली आहेत. तर इथे मगासच्या गणितासारखंच बघा 1/x वजा 2 आणि 1/y अधिक 3 अशी दोन पदं दोन्ही ठिकाणी आहेत. तर त्यांच्याऐवजी आपण m आणि n ही चलं मानूया. 1/x वजा 2 बरोबर m आणि 1/y अधिक 3 बरोबर n मान आणि ही मानलेल्या किमती आपण इथे घालणार. म्हणून पहिलं समीकरण काय तयार होणार, 27m अधिक 31n बरोबर 85. हे झालं पहिलं समीकरण. आणि दुसरं येणार 31m अधिक 27n बरोबर 89. हे आलं आपलं दुसरं समीकरण. आता ही जर समीकरण तुम्ही बघितलं तर पहिल्या समीकरणामध्ये जे m या चलाचा सहगुणक आहे तो आणि दुसऱ्या समीकरणामधील n या चलाचा सहगुणक आहे तो सारखा आहे. त्या पद्धतीने m आणि n 31 बघा सारखं आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा संख्या येतात त्यावेळेला आपण काय करायचं ते आपण आधीच्या आपल्या सराव संचामध्ये आपण बघितले. असे जेव्हा सारख्या येतात संख्या तेव्हा एकदा त्यांची बेरीज करायची, मग तुम्हाला एक समीकरण मिळणार आणि एकदा वजाबाकी करून दुसरं समीकरण मिळणार आणि मग ती दोन समीकरणं सोडवायची, जी सोपे पद्धत असते. म्हणजे सोप्या स्वरूपात ती समीकरणं तयार होतात. म्हणजे गुणाकार करणं आपल्याला सोपं जातं. तर प्रथम आपण काय करूया, या समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करूया. बेरीज केल्यावर काय येतंय बघा, 58m अधिक 58n बरोबर 174. आपण काय केलं इथे, समीकरण 1 अधिक समीकरण 2 या दोघांची आपण बेरीज केली. आता इथे 58 दोघांमध्ये काय आहे, कॉमन आहे. मग आपण त्याला सामायिक घेऊया 58. इथे काय राहिलं m अधिक या इथे राहिला n बरोबर 174. मग m अधिक n बरोबर 174 भागिले 58. म्हणून m अधिक n 174 भागिले 58. 58 ला 3 ने गुणल्यानंतर काय येतं, 174 येतं. म्हणजे m अधिक n बरोबर आलं 3. ते आपल्याला नवीन समीकरण मिळालं. त्याला आपण 3 हा आकडा देऊया. आता इथे आपण बेरीज केलीये. आता आपण ह्या दोन समीकरणांची वजाबाकी करूया. समीकरण 1 आणि 2 यांची काय करूया, वजाबाकी करूया. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 काय होतं, 27m अधिक 31n बरोबर 85 आणि दुसरं समीकरण होतं 31m अधिक 27n बरोबर 89. ही दोन समीकरणं होती आपली, ज्यांची आपण आता काय करायची आहे, वजाबाकी करायची. आता वजाबाकी करताना काय होतं, दुसरं जे समीकरण असतं त्याच्या पदांची चिन्ह बदलतात. आता इथे अधिक चिन्ह आहे ते झालं वजा, अधिक वजा, इथे पण अधिक चिन्ह आहे झालं वजा. आणि मग आपण काय करणार, ती चिन्ह घेऊन त्यांची वजाबाकी करणार. म्हणजे इथे काय होणार, 27 आणि 31 यांची वजाबाकी होणार. 27 आणि 31 यांची वजाबाकी येते 4. पण यामध्ये 27चं चिन्ह धन आहे आणि 31चं चिन्ह ऋण आहे आणि 31 ही मोठी संख्या आहे, त्यामुळे आपण मोठ्या संख्येचं चिन्ह इथे लिहिणार. त्याच पद्धतीने यांची वजाबाकी पण येणार 4n. पण यामध्ये 31 मोठी आणि 31चं चिन्ह अधिक आहे, त्यामुळे इथे आपण अधिक लिहिणार. आणि या दोघांची वजाबाकी येते 4. 89 मोठी संख्या आहे आणि 89चं जे चिन्ह आहे बदललेलं ते आहे वजा, त्यामुळे आपण इथे वजा लिहिलं. आता इथे
काय करायचं तर इथे आपण 4ने भागायचं. 4ने पण भागू शकतो किंवा वजा 4ने पण भागू शकतो. इथे आपण 4ने भागूया. 4ने भागल्यानंतर काय येईल वजा m अधिक n बरोबर वजा 1. 4ला 4ने भागलं तर काय येणार 1. आपण इथे काय केलं 4ने भागून आता आपल्याला हे कुठलं समीकरण मिळालं हे आपल्याला चौथं समीकरण. आता ते तिसरं जे समीकरण मिळालंय ते आणि हे चौथं यांना आपण सोडवायचंय. त्यांना याची उकल काढायची. तिसरं समीकरण होतं m अधिक n बरोबर 3 आणि चौथं समीकरण आहे वजा m अधिक n बरोबर वजा 1. या इथे आपण बेरीज करू शकतो किंवा वजाबाकी करू शकतो. प्रथम आपण काय करूया यांची बेरीज करूया. बेरीज केल्यावर काय येईल बघा ही पदं गेली n अधिक n 2n 3 वजा 1 आलं 2. इथे आपण काय केलं समीकरण 3 आणि 4 यांची काय केली बेरीज केली. म्हणून n बरोबर 2 भागिले 2 म्हणजे 1 ही n ची किंमत आली. आता ही n ची किंमत आपण या समीकरणामध्ये आपण कुठल्याही या दोघांपैकी कुठल्याही एका समीकरणामध्ये आपण ठेवणार. n ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे बघा m अधिक n बरोबर 3. तर m अधिक n बरोबर 3 इथे n ची किंमत आपण 1 ही ठेवणार. मग m अधिक n ची किंमत आली 1 बरोबर 3. मग m बरोबर 3 वजा 1 म्हणजे किती आलं 2. आता आपल्याला m आणि n दोघांच्या पण किमती मिळाल्या. पण आपल्याला मूळ किमती काढायच्या आहेत x आणि y च्या. मग आपण m व n च्या किमती आलेल्या उकलीत ठेवू. तर m काय आहे m बरोबर 2. पण m ला आपण काय मानलेलं होतं 1/x वजा 2. इथे आपण ती किंमत ठेवल्यानंतर काय होईल बघा तिरकस गुणाकार केला तर या दोघांचा गुणाकार होईल 2 गुणिले x वजा 2 बरोबर 1 गुणिले 1 1 म्हणजे काय आलं 2x वजा 4 बरोबर 1. मग 2x बरोबर 1 अधिक 4 म्हणून 2x बरोबर 5 म्हणून x आलं 5 भागिले 2. ही x ची किंमत आली. आता याच पद्धतीने आपण n च्या किमतीमध्ये किंमत घालूया आणि y ची किंमत काढूया. तर n किती आलंय 1 आणि n साठी आपण काय मानलेलं 1/y/3 साठी आपण n मानलेलं. तिरकस गुणाकार करूया y अधिक 3 बरोबर 1 म्हणून y बरोबर आलं 1 वजा 3 म्हणून y बरोबर आलं वजा 2. अशा पद्धतीने आपल्याला x आणि y च्या किमती मिळाल्या. म्हणून या समीकरणाची उकल x, y बरोबर x आला आहे 5/2 आणि y आलं वजा 2. अशा पद्धतीने आपल्याला समीकरणाची उकल मिळाली. समजलं. आता अशाच पद्धतीने जे शेवटचं गणित आहे ते आपण सोडवणार आहोत. चौथं गणित हीच पद्धत आपण वापरणार इथे. एक भागिले 3x अधिक y अधिक 1 भागिले 3x वजा y बरोबर 3/4 आणि दुसरं जे समीकरण आहे ते आहे 1 भागिले 2 गुणिले 3x अधिक y वजा 1 भागिले 2 गुणिले 3x वजा y बरोबर
वजा 1/8. आता इथे बघा 3x अधिक y आणि 3x वजा y. हे आपण काय करणार आहोत त्यांच्याऐवजी 1/3x अधिक y आणि 1/3x वजा y यांच्याऐवजी आपण दुसरी चल मानणार. पण काय करू 1/3x अधिक y बरोबर m व 1/3x वजा y बरोबर n मानू. आणि आता आपण ही समीकरणं लिहूया. इथे बघा या पदाच्या ऐवजी येणार m पहिल्या समीकरणामध्ये, दुसऱ्या पदाच्या ऐवजी येणार n बरोबर 3/4. आता हा 3/4 अपूर्णांकात आहे, तर आपल्याला ax अधिक by बरोबर c या स्वरूपात मांडण्यासाठी आपण काय करायचं, छेद समान करून घ्यायचं. म्हणजे इथे आपण काय करणार, तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार कसा करणार, तर ह्या 4ने या वरच्या अंशाला गुणणार. म्हणजे 4 गुणिले m अधिक n आणि या 3ने एकाला गुणणार. पण इथे काय केलं, तिरकस गुणाकार. तर इथे गुणल्यानंतर काय येईल बघा, 4m अधिक 4n बरोबर 3. हे आपलं झालं पहिलं समीकरण. आता ह्याच किमती आपण दुसऱ्या समीकरणामध्ये घालणार. इथे या दुसऱ्या समीकरणामध्ये 1/2 आहे आणि आपण m कोणासाठी मानतोय, 1/3x अधिक y साठी. आपलं समीकरण काय तयार होईल, m भागिले 2. त्याच पद्धतीने इथे येणार n भागिले 2 बरोबर वजा 1/8. तर इथे हा जो छेद आहे तो समान आलेला आहे. तर छेद समान आहे, तर मग अंशांची काय होणार, वजाबाकी. म्हणजे m वजा n भागिले छेद समान आहे तो एकत्र दिला बरोबर वजा 1/8. आता इथे काय करूया, आपण तिरकस गुणाकार करूया. तिरकस गुणाकार करू. तर काय होणार, तिरकस गुणाकार केल्यावर m वजा, इथे बघा काय होतं, m वजा n गुणिले 8 येणार आणि 2 गुणिले वजा 1 येणार. m वजा n गुणिले 8 आणि 2 गुणिले वजा 1. या इथे 8 इथे गुणिले, आपण काय करूया, ते 8 या बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आणूया. मग काय होतील, ते छेदाला जातील. तर इथे बघा भाग जातोय, बे एके बे, बे चोक 8. त्यामुळे हे जे आपलं समीकरण काय तयार झालं, m वजा n बरोबर वजा 1/4. इथे पुन्हा आपण काय करणार, ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आणण्यासाठी याला छेद समान करणार, म्हणजे तिरकस गुणाकार करूया. तर या 4ने इथे गुणल्यावर काय होणार, 4 गुणिले m वजा n आणि 1 गुणिले 1 1 येणार वजा 1. तिरकस गुणाकार केला आपण. मग इथे आतमध्ये गुणल्यावर काय येईल, 4m वजा 4n बरोबर वजा 1. हे झालं आपलं दुसरं समीकरण. आता आपल्याला 2 समीकरणं मिळाली, ती आपण सोडवायची. म्हणजे आपल्याला m आणि n च्या किमती मिळतील. त्या किमती मिळाल्यानंतर आपण m आणि n कोणासाठी मानले त्या किमती घालायच्या. म्हणजे आपल्याला x आणि y च्या किमती, म्हणजे आपल्याला त्या समीकरणांच्या उकली मिळतील. आपण एका खालोखाल ही समीकरणं लिहूया. पहिलं समीकरण होतं 4m अधिक 4n बरोबर 3 आणि दुसरं आहे, हे पहिलं समीकरण आहे, 4m वजा 4n बरोबर वजा 1. हे दुसरं समीकरण. आता इथे जर तुम्ही बघितलं तर बघा पद समान आहेत. जर तुम्ही बेरीज केली तर n हे पदाचा लोप होईल आणि जर वजाबाकी केली तर m या पदाचा लोप होईल. तर आपण बेरीज करू शकतो किंवा वजाबाकी पण करू शकतो. या इथे आपण काय करूया, या 2 समीकरणांची बेरीज करूया. बेरीज केल्यावर काय होणार, 4m अधिक 4m 8m. ही 2 पद समान आहेत, चिन्ह भिन्न आहेत, त्यांची वजाबाकी होणार, त्यांचा लोप झाला. आणि 3 आणि 1 यांची वजाबाकी येणार 2. आपण काय केलं, इथे समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज केली. आता आपण m ची किंमत काढणार. 8m बरोबर 2. म्हणून
m बरोबर 2/8 म्हणून m ची किंमत किती आली 1/4 आपल्याला m ची किंमत मिळाली. आता ही m ची किंमत आपण समीकरणामध्ये ठेवूया. कुठल्याही समीकरणामध्ये आपल्याला ठेवता येते. तर m ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. बघा 1 काय आहे 4m अधिक 4n बरोबर 3. या इथे m ची किंमत जी आहे ती इथे लिहायची. 4 गुणिले 1/4 अधिक 4n बरोबर 3. हे बघा 4 एके 4 एकाचा भाग लागला म्हणजे 1 अधिक 4n बरोबर 3 म्हणजे काय येणार 4n बरोबर 3 आणि हा 1 इथे अधिक आहे तो इथे गेल्यावर काय होणार -1 म्हणून 4n बरोबर 2 म्हणून n बरोबर 2/4 म्हणून n बरोबर आलं 1/2 बेके बे दुणे 4 म्हणजे आपल्याला m आणि n च्या किमती मिळाल्या. पण आपल्याला m आणि n च्या किमती काढायच्या आहेत का तर नाही आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. त्यासाठी m आणि n आपण ज्यांच्यासाठी मानलेलं आहे त्या किमती आपण तिथे ठेवूया. m आणि n च्या किमती घालू. बघा m काय आलेलं m बरोबर 1/4 पण m कोणासाठी आपण मानलेलं 1/3x अधिक y साठी. आता इथे आपण काय करणार तिरकस गुणाकार करणार 3x अधिक y बरोबर 1 गुणिले 4 4. आपल्याला एक नवीन समीकरण मिळालं त्याला आपण 3 नंबर देऊया. आणि त्याच पद्धतीने n किती आलेलं 1/2. n कोणासाठी आपण मानलेलं 1/3x वजा y बरोबर 1/2. इथे पण तिरकस गुणाकार केल्यावर काय येईल 3x वजा y बरोबर 2. हे आलं आपलं चौथं समीकरण. आता पुन्हा 2 समीकरणं आली तर ही अतिशय सोपी समीकरणं नंतर येणारी असतात. त्याला जास्त हे नसतं सोडवावं लागत नाही. 3x अधिक y बरोबर 4 हे एक समीकरण आलं तिसरं आणि 3x वजा y बरोबर 2 हे आलं चौथं समीकरण. बघा या समीकरणामध्ये बघा दोघांपैकी कुठल्याही आपण चलाचा लोप करू शकतो. इथे आपण काय करूया दोघांची बेरीज करूया. बेरीज केल्यावर काय आलं 3x अधिक 3x 6x ही पद समान असल्यामुळे गेली 4 अधिक 2 6. इथे आपण काय केलं बघा समीकरण 3 अधिक समीकरण 4 बेरीज केली आपण यांची म्हणून x बरोबर आलं 6/6 6/6 म्हणजे x बरोबर आला 1. x ची किंमत आली. आता ही x ची किंमत आपण त्या कुठल्याही 2 समीकरणामध्ये आपण घालणार दोघांपैकी कुठल्याही एका समीकरणामध्ये. x ची किंमत समीकरण 3 मध्ये घालू किंवा ठेवू. 3 काय आहे 3x अधिक y बरोबर 4 हे आपलं तिसरं समीकरण होतं. यामध्ये आपण x च्या जागेवर किंमत घालूया. x ची किंमत आली 1. 3 एके 3 y बरोबर 4 वजा 3 y आलं 1. x ची किंमत आली 1 आणि y ची किंमत पण आली 1 म्हणून आपल्या समीकरणाची उकल काय आली पूर्ण ही चारही जी गणितं होती ती एकाच पद्धतीची होती. x आलं 1 आणि y ची किंमत पण आली 1. तशा पद्धतीने आपण सराव संच 1.4 सोडवलाय. तर तुम्हाला काही त्याच्यामध्ये अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपला पुढचा जो सराव संच आहे 1.5 तो माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर नक्की तो व्हिडिओ बघा. धन्यवाद.